लातूरमधल्या अंसरवाडा गावालगत राहतो हा गोपाळ खेळकर समाज। जेमतेम 600ची लोकवस्ती असलेल्या या समाजात 275 महिलाच आहेत। 2 वेळच्या जेवणाचीही भ्रांत असलेल्या या महिलांना पोटा पाण्यासाठी तारेवर चालणं आणि रिंगखेळ अशा कसरती कराव्या लागतात। या गोपाळ वस्तीतील महिलांशी जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या छायाताई काकडेंनी संवाद साधला तेव्हा त्यांना अनेक धक्कादायक गोष्टी कळाल्या। शारीरिक स्वच्छता म्हणजे काय हेच त्यांना माहिती नाही। छायाताई पहिल्यांदा जेव्हा या महिलांना भेटायला गेल्या तेव्हा जमलेल्या महिलांपैकी अनेक महिला दारूच्या नशेत होत्या। दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण दिवस त्या महिलांच्या वस्तीत घालवला। आरोग्य शिबिर घेऊन मासिक पाळी म्हणजे काय, या काळात स्वच्छता कशी राखायची हे सांगणं सुरू केलं। पाळीच्या काळात अस्वच्छ मळकट कापड वापरायची नाही, खासगी अवयवांची स्वच्छता कशी राखायची हे शिकवलं। त्याकरता महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सही द्यायला सुरुवात केली। खरं तर छायाताईंचं लातूरच्या निलंगा तालुक्यातील पारधेवाडीत सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याचं एक युनिट आहे। विचारधारा ग्रामीण विकास या त्यांच्या संस्थेमार्फत छायाताई ग्रामीण भागातील महिलांना अशा प्रकारे जागरूकता निर्माण करून समाजाच्या प्रवाहात आणायचं काम करतात। मात्र सॅनिटरी नॅपकिन सोबतच महिलांना अंतर्वस्त्रही द्यावी लागणार हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी सोशल मीडियाचा वापर करत फंडिंग उभारायला सुरुवात केली आणि त्या प्रयत्नाला त्यांना यशही मिळालं। हळूहळू समजूत पटून काही जणी पॅड वापरू लागल्या आणि अनुभवही मैत्रिणींना सांगू लागलेत। औसा तालुक्यातल्या 60 गावामध्ये 3 ते 4 हजार महिला या प्रकल्पामध्ये काम करत आहेत। त्या आपापल्या गावामध्ये मासिक पाळीविषयीची माहिती देणं, महिलांना होम डिलिव्हरी सिस्टीम टाईपचं आम्ही मार्केटिंग इथं सुरू केलेलं आहे। 1 लाख महिला आज याच्या ग्राहक आहेत। तब्बल 1 लाख महिलांच्या मासिक पाळीचा सॉफ्टवेअर आम्ही डेव्हलप केलेला आहे। त्या महिलांच्या पाळीच्या तारखेच्या 10 दिवस आधी होम डिलिव्हरी सिस्टीमने आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन हा नॅपकिन पोहोच करतो। स्वतःच्या आरोग्याच्या जाणीवेसोबतच छायाताईंनी वस्तीतील काही महिलांना सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या युनिटमध्ये नोकरीही दिली आहे। शिक्षण आणि समाजात संधी नसल्याने प्रवाहातून बाहेर गेलेल्या या महिलांना अशा प्रकारे स्वतःच्या पायावर उभं करून स्वाभिमानाने जगण्याची उमेदही दिली आहे। आजही समाजात अशा अनेक महिला आहेत ज्यांना मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासाबद्दल किमान बोलतं करणं आवश्यक आहे आणि त्याकरता गरज आहे आपल्यातच असणाऱ्या अनेक छायाताईंची। लातूरहून निशांत भद्रेश्वर, मुंबईहून रीमा जावळे आणि माधवी देसाईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।